नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस। आज 4 जूनला त्यांचा वाढदिवस असतो। तर इथे त्यांना वाळून राहील मी वाढदिवस असल्यामुळे। तर वाढदिवस आम्ही खूप म्हणजे साध्या पद्धतीने केला, कारण यावर्षी इतकं आमच्या मागं टेन्शन वगैरे होतं की यावर्षी हे जे नवीन वर्ष लागलं तेव्हापासून जसं 2025 लागलं तसं आमच्या मागं टेन्शन चालू झालं, तर ते काही कमी व्हायचं नावच नाही घेऊन राहिलं। 2025 लागलं, त्याच्या सुरुवातीलाच माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस गेला, म्हणजे 5 जानेवारीला। आणि तेव्हापासून आमच्या मागं इतकं टेन्शन लागलं की 14 जानेवारीपर्यंत आम्ही म्हणजे हॉस्पिटलमध्येच होतो। 14 जानेवारीला तिला सुट्टी झाली दवाखान्यातून। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि तेव्हापासून दवाखाना एकसारखा चालूच आहे, टेन्शन आहे। महिन्याच्या महिन्यात दवाखाना चेकअपसाठी जावं लागते। आणि घरात लहान मुलगा आहे, त्याच्यामुळे लहान मुलाचंही चालूच आहे। आता तेव्हापासून जंत होणं, तर कधी काही डायरियाच झाला मागच्या महिन्यात, म्हणजे तेव्हापासून आम्ही एक सणही नाही केला, तर कोणाचा वाढदिवसही नाही साजरा केला। माझ्या मुलाचा एप्रिलमध्ये वाढदिवस असते, त्याचाही एकदम थोडक्यातच केला। तर आता शाहूचा जुलैमध्ये येते, तर शाहूचा वाढदिवस कसा होतं, तर इथे मी ओवाळलं आधी, मग माझ्या सासूबाईने ओवाळलं। आता ही माझी भाची आली आहे माझ्या घरी, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दरवर्षी येत असते, तर तिनेही ओवाळलं। आणि दुपारी केक वगैरे कट करू, कारण की म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे दुखण्यातून म्हणजे आता आम्ही सावरलो, तर थोडंसं म्हटलं काहीतरी वाढदिवस थोडासा करू, नाही जास्त, थोड्या प्रमाणात घरगुती। तर दुपारी काय होते। सहसा म्हणजे आमच्या घरी जून महिन्यात सगळ्याचे वाढदिवस असते। माझ्या मिस्टरांचा जूनमध्ये, माझाही जूनमध्ये, आणि आमच्या घरी माझी दीर होते त्यांचाही जूनमध्येच असते वाढदिवस। तर आम्ही प्रत्येकच वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करत होतो, पण आता टेन्शनमुळे नाही होत। आम्ही दरवर्षी कोणाचा वाढदिवस असला, म्हणजे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस ते माझ्या मुलाचा असते, तेव्हा आम्ही आमच्या कुलदैवताजवळ जातो। आता आम्ही चाललो मंदिरात। मंदिर आहे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर आहे, तिथं आम्ही चाललो। आता मृगांचे पाय दुखत होते, त्याच्यामुळे आम्ही दोघंच मागं राहिलो। हे समोर गेले आहे दोघंजण, माझी भाची आणि तिचे मामाजी, आणि समोर जाऊन आमच्यासाठी थांबले। आणि आमच्या शाहूचं काही नाही, शाहूचं मस्त असते, कोणासाठी कळवर असते, दुसऱ्याच्या पायानं गाव हिंडणारे माणसं। तर असं आहे, शाहूला काही फरक नाही पडत, पायाचे काही पाय दुखत नाही, नेहमी कधीतरी कोणातरी कळवर घेतला असते, त्याच्यामुळे पाय दुखाचा प्रश्नच नाही, त्याला मस्त हसा येते। आणि इथं आता मंदिर जवळ आलं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, आणि त्यामुळे आता कसं उन्हाळ्यात पाऊस आला आणि पावसामुळे झाडं सगळे हिरवे झाले, सगळीकडे गवत उगवलं, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत होता रस्त्यावरचा सगळा परिसर। सगळे आजूबाजून शेत आहे, मळ्यात रोड आहे, आणि हा रोड इतका खराब होता आधी, आता म्हणजे 1.5 वर्ष झालं हा रोड झाला, डांबर रोड। तर हे बघा, हे आहे मंदिर, हे आहे जिथं त्या आई राहतात, त्या आईचं घर आहे, ते बाजूनं दिसलं जे, ते त्या आईचं घर आहे, कुडाचं घर बांधलं आहे त्याचं तिथं। आणि या मंदिराचे ना म्हणजे खूप जुनं हे मंदिर आहे, पण या मंदिराची सुधारणा काही झालेली नाही आहे। थोडं म्हणजे काही वर्ष आधी एक ओटा वगैरे केला, तर इथे हापशीची सोय आहे, गेल्यावर हातपाय वगैरे धुतले आम्ही तिथं। जे रस्त्यानं आपण गेलो, धूळ वगैरे उडते पायावर, देव करतो आपण, तर पाय धुवून घेतले। आमचे पाय वगैरे धुवून झाले, पण आमचा मृगांक आज नाराज होता, कारण म्हणजे त्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं। आम्ही दुसऱ्या रस्त्याने शॉर्टकटमध्ये आलो, तर त्याच्या थोडंसं त्याला जीवावर आलं। तर तो नेहमी आला की तोच पाय हापशीचं पाणी हापसते, खूप हौस आहे त्याला हापशीचं पाणी हापसायचं, पण आता इकडे तिकडे हे करून राहिला, हातपाय धुवून नाही राहिला तो। मग त्याला हातपाय वगैरे धुवायला लावतो, आणि त्याला हातपाय वगैरे धुवून झाले की आता आम्ही मंदिरात चाललो। मंदिरात पूजा वगैरे करू, थोडंसं बसू, कारण इथं बसायला म्हणजे खूप चांगलं वाटते, खूप गमते इथं। तर घरी कामं वगैरे असते, त्याच्यामुळे लवकर निघायच लागते, पण त्या मंदिरात गेलं ना की याची इच्छा होत नाही। आणि हे साहेब तर कुठेही खुश असते, कारण काहीच टेन्शन नाही आहे। हे वय सगळ्यात चांगलं आहे की या वयात कोणत्याच गोष्टी टेन्शन राहत नाही, प्रत्येक गोष्टीचा फक्त आनंद असते। आणि खरंच म्हणतात ना की लहानपण देवा, आणि खरंच लहानपण खूप चांगलं आहे। तर हे आहे बड्डे बॉय, पटकन मंदिरात गेले, देवाचे पाया पडले। आणि फक्त मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मंदिरात जात नाही, कारण देवाचं माझं आहे थोडंसं भांडण, ते भांडण मिटल्याशिवाय तर काही मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मंदिरात जाणार नाही आहे। फक्त मी माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असते, मुलाचा असते, तेव्हा त्याला घेऊन जातो, त्याच्यासोबत जातो,
पण असं नाही आहे की मी देव मानत नाही, देव मानतो, पण असतात ना काही रुसवे फुगवे, तर माझ्या देवासोबतच आहे. मी कोणत्या माणसाजवळ हट्ट करत नाही, कारण हक्काचं हट्ट करण्यासारखं माणूस आपल्याजवळ पाहिजे. आणि माझे हक्काचे माणसं जेव्हापासून हरवले तेव्हापासून मी देवाजवळ माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तरी जात नाही. बाकी दिवशी जातो, देव करतो, पाया पडतो, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी मंदिरात नाही जात. कारण ज्यांच्या पाया पडावं, ज्यांच्याशी हट्ट करावा, जिद्द करावी, अशी माणसं माझ्या आयुष्यातून निघून गेले. आणि मग त्या दिवशी तरी निदान फक्त मी देवापासून दूर राहतो. कारण ज्यांनी मला जन्म दिला तेच माझ्या आयुष्यात नाही आहे, तर मग काय करू ना मी त्या दिवशी देवाजवळ जाऊन. तर माझ्या मिस्टरांना मी आज मंदिरात घेऊन गेलो होतो आम्ही. त्यांचंही दर्शन झालं, आमचंही दर्शन झालं. इथे आम्ही देव वगैरे केला गेल्याबरोबर. आणि आमचा आत्ता आमच्या मृगांचं मूड चांगलं झालं. त्याला समजावून सांगितलं थोडंसं, तेव्हा त्याचं कुठं मूड चांगलं होते. तर आता लागला मस्त्या करायला. कुठंही गेलो की लहान मुलं मस्त्या करतेच, मस्त्या करणं सोडत नाही. तर हे असं आहे आमच्या इथलं दत्त मंदिर. आणि दत्त मंदिर हे म्हणजे चरणांकित स्थान नाही आहे, मांडलिक स्थान आहे. पण खूप म्हणजे इथं लोकांना अनुभव आला आहे. म्हणजे नवसाला पावदारं असं म्हणतो आपण, तसं म्हटलं तरी चालेल. म्हणजे काही जणांच्या नवसाला दर्शनासाठी बरेच जणांना इथल्या मंदिराचा अनुभव लागून झाला. मृगांगले शाहूले आणलं म्हणून मृगांकी आला. त्याच्यानं प्रत्येक कामात जिद्द असते. शाहूनं केलं तस मी करणार. आता शाहूचं असं आहे, तो लहान आहे, तो स्वतःच्या मनात नाही येऊ शकत ना, त्याला घेऊन जा. तो पाया पडन तिथंच मृगांकी पाया पडन, तो जिथं उभा राहीन तिथंच मृगांकी उभा राहील. लहान मुलांची प्रत्येक ठिकाणी जिद्द असते. आणि आमचा मृगांक थोडा आधीपासूनच खूप हट्टी आहे, खूप जिद्दी आहे. तर आमचं पाया लागून वगैरे झालं. त्याच्यानंतर मी इथे पूजेचं सामान काढून घेतलं. आणि घरी सकाळी मी नाश्त्यासाठी आंबील केली होती. आंबील आमच्या घरी सगळ्याला आवडते. आणि महालक्ष्मीच्या वेळेस प्रसादाला आंबील असते. दुसऱ्याच्या घरी आपण जेवतो तेव्हा म्हणजे थोडीशी वाढलेली असते प्रसाद म्हणून. तर मी घरी बरेचदा आंबील करतो, म्हणजे खायलासुद्धा पौष्टिक असते. तर जे आंबील केली होती मी सकाळी तेच आम्ही नैवेद्यासाठी आणली. कारण की सकाळी आम्ही 10 वाजता गेलो, एवढ्या लवकर नाही ना स्वयंपाक होत करणं, तर त्याच्यामुळे मी आंबीलच घेऊन गेलो. इथे मुलांनी दंडवत वगैरे घातला. पूजेचं साहित्य मी आधी काढून घेतलं आरतीत. आणि मग मृगांक, त्याची बहीण आणि यांनी दंडवत घातला. तर शाहू त्याच्या समोर चालला दंडवतसाठी. मग त्याच्या बाबांनी इथे विडा वगैरे ठेवला. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या हाताने विडा वगैरे ठेवला. आणि त्यानंतर धूपबत्ती दिवा लावला. आणि थोडंसं आम्ही मंदिरात बसलो. याच्या मंदिरात गेलं की मस्त्या वगैरे, ते झाडं आहे त्याच्यामुळे याच्या मस्त चालूच असते. तर पूजा वगैरे केली आम्ही. थोडंसं बसलो. त्या मंदिरातल्या आई वगैरे असतात तिथं, त्या आईसोबत थोड्याशा गोष्टी वगैरे केल्या, बोललो. आणि घरीही माझे सगळे कामं तसेच पडलेले होते. कारण 10 वाजता गेलो, 10 वाजता सगळे काम नाही करून होते वेळ लवकर. लहान मुलं आहे आणि कुठं जायचं म्हटलं की त्यावेळेस मुद्दाम आपल्याला वेळ होतेच. सकाळी लवकर उठून सगळं ओरकून जाऊ म्हटलं मंदिरात. तर काय रात्रभर लाईन नव्हती. लाईन नसल्यामुळे झोप होत नाही. लहान मुलगा आहे, मुलगा चिडचिड करत होता रात्रभर. आणि सकाळी लाईन आली 4 वाजता. रात्री लाईन गेली 12:30 वाजता लाईन गेली. सकाळी 4 वाजता आली. 4 वाजेपर्यंत काही म्हणजे झोपलोच नाही आम्ही. 4 वाजतापासून थोडंसं झोपलो तर 7:30 आम्हाला आज उठायला वाजले. आणि वेळानं उठलं की सगळे कामं वेळानं होते. त्याच्यानंतर मग मी म्हणजे घरचे कामं केले. नाश्त्याला आंबील वगैरे केली. आधी तेच आंबील आणून म्हणजे काढून ठेवले देवासाठी आणण्यासाठी. आणि मग नाश्ता वगैरे केला, नववाळलं वगैरे. आणि त्याच्यानंतर लवकरच आम्ही मंदिरात गेलो. कारण स्वयंपाकही बाकी होता. माझ्या सासूबाईने कपडे वगैरे धुवून टाकले तिकडून येईपर्यंत. आणि मग मी तिकडून आल्यावर स्वयंपाक वगैरे केला. आणि स्वयंपाकातही म्हटलं वाढदिवस होता तर काहीतरी करा. तर आंब्याचा रस, सरगुंडे, त्याचीसुद्धा मी तुमच्यासोबत म्हणजे रेसिपी शेअर केली आहे. आयते म्हणजे आमच्या विदर्भामध्ये उन्हाळ्यात खास आहे आंब्याचा रस आणि आयते. आणि आंबीलची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा.